मुलगी सोनं तस्करीत अडकली तर वडील वर्दीतील व्हिडिओ वादात अडकले। कर्नाटकात सध्या दोन वेगवेगळ्या पण एकमेकांशी घट्ट जोडलेल्या वादांनी राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। एका बाजूला सोनं तस्करी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रान्या राव आणि दुसऱ्या बाजूला तिचे सावत्र वडील वरिष्ठ IPS अधिकारी के रामचंद्र राव यांच्यावर आलेला व्हायरल व्हिडिओ वाद। रान्या राव हिनं 2024च्या अखेरीस आर्किटेक्ट जतीन हुक्केरी यांच्याशी खासगी पद्धतीने लग्न केलं होतं। मात्र काही महिन्यातच दोघांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा सुरू झाली। त्यानंतर 3 मार्च 2025 रोजी बंगळुरू विमानतळावर दुबईहून आलेल्या रान्याला DRIने अटक केली। तिच्या अंगावर आणि कपड्यांमध्ये लपवलेलं 24 कॅरेट सोनं जप्त करण्यात आलं, ज्याची किंमत 12 कोटींपेक्षा जास्त होती। तपासात ती वारंवार दुबईला फेऱ्या मारत असल्याचं, घरातून कोट्यवधींची रोकड आणि दागिने सापडल्याचंही समोर आलं। अखेर जुलै 2025 मध्ये तिला 1 वर्षाची शिक्षा आणि तब्बल 102 कोटींचा दंड ठोठावण्यात आला। या प्रकरणात तिचे सावत्र वडील 1993 बॅचचे IPS अधिकारी आणि कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी के रामचंद्र राव यांचं नावही चर्चेत आलं। आरोप होते की त्यांनी पोलीस प्रोटोकॉलचा वापर करून तिला मदत केली। मात्र राव यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि लग्नानंतर आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। तरीही ते काही काळ सक्तीच्या रजेवर होते। आता जानेवारी 2026 मध्ये रामचंद्र राव यांचाच एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये ते वर्दीतच कार्यालयात अनेक महिलांसोबत अशोभनीय वर्तन करताना दिसत असल्याचा दावा केला जातोय। या प्रकरणाने मोठा गदारोळ माजताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीनं त्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले। महिला आयोगानेही कारवाईची मागणी केली। मात्र राव यांनी हा व्हिडिओ बनावट असून आपल्या विरुद्ध रचलेला कट असल्याचं म्हटलंय। एकीकडे मुलगी सोनं तस्करीच्या गुन्ह्यात दोषी ठरलेली आणि दुसरीकडे वडील वर्दीत असताना कार्यालयातल्या वर्तणुकीमुळे अडचणीत आलेले। या दोन्ही प्रकरणांनी कर्नाटक प्रशासनाची मोठी नाचक्की केली। सत्य काय आहे हे चौकशीतून स्पष्ट होईलच, पण या दोन्ही वादांनी सत्ता, प्रशासन आणि नैतिकतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय।